जीवदानी गिरीज या दोन संघामध्ये नक्कीच बघायला मिळतो. दोन्ही वसई पट्ट्यातील संघ बघायला मिळत आहेत. दोघांचे एकमेकांना डाव माहिती आहेत. दोन्ही संघ नक्कीच एक वेळा जिंकलेले आहेत. त्यामुळे नक्कीच एक रफ अँड टफ मॅच होईल यामध्ये नो डाऊट. दरम्यान पंचांचा इशारा देतोय अधिकृत सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अजय शुभेच्छा. सलामीची जोडी अमित आणि उदय. तर नंबर 1 चा गोलंदाज गोंदी मार्कवर मिस्टर आकाश दानवी. पहिला चेंडू घेऊन जातोय अमित साठी. या पहिला चेंडू सन्मानपूर्वक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अजय आहेत, चुकी करणार नाही आहेत. लागतोय पहिला धक्का उमेळा फाटा संघाला, तो म्हणजे अमित याच्या रूपाने गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होते, तो म्हणजे मिस्टर विशाल खरपडे. दुसरा चेंडू यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता, जीवनदान दिलं पाहिजे फलंदाजाला. अजून एक गडी बाद करण्याची संधी आली होती गिरीज संघाला, मात्र ती हुकली गेली दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर चांगला झेल पकडला होता अजय लांगे याने. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय, तो क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय, मात्र यावेळेला झेल पकडला जातोय, गडी बाद होतोय विशाल. The time cold, I wanna be keeping you warm. I got the right temperature for shelter you from the storm. Hold on, girl, I got the right tactics to turn you on. And girl, I wanna be the papa, you can be the mom. Tambri tambri hit samate unna la kala 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 kala. Tambri tambri hit samate unna la kala 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 kala. Tambri tambri hit samate unna la kala 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 kala. थँक्यू डीजे. तर 2 धावा झालेत आणि गडी बाद झाले, ते म्हणजे 2. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय उमेळा हा फाटा संघ, मात्र यातून बाहेर निघावं लागेल. जर असेच मात्र अंतरावर जर विकेट गेले तर मात्र नक्कीच लो स्कोरिंग मॅच होऊ शकतो. मग पुण्यात आकाश राजा मोर्द विकेटने. याला मात्र सन्मानपूर्वक चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. धावसंख्या ती म्हणजे 2 धावा, गडी बाद झाले म्हणजे 2. पहिलं षटक मार्गस्थ असताना चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी होती, मात्र व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाहीये आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील आकाश दानवी याचा. भरपूर फॉर्मात आहे आकाश दानवी हा गोलंदाज. यावेळेस माझा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय आणि बाहेर देखील गेलाय. षटकार येतोय फलंदाज उदयाच्या बॅट मधनं. तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपरूस टूट गया. या 6 धावाने आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल चिंतामणी उमेळा फाटा या संघाचा. नक्कीच पहिल्या चेंडूवर आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर मात्र आपण बघितलं शेवट चेंडूवर एक षटकार आलाय उद्याच्या बॅट मधनं. मात्र हा आत्मविश्वास या 6 धावांची वाढलेला असेल उमेळा फाटा या संघाचा. बघूया काय होतंय, काय घडेल. नंबर 2 चं षटक घेऊन येतोय मिस्टर संतोष.
संतोष डवले नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होतोय. त्याच्या समोर आपण बघतोय फलंदाज तुळशीराम. पहिले षटक संपले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. हरकत नाहीये. मात्र चांगली गोलंदाजी. गडी देखील बाद केलेत 2. संतोष नंबर 2चा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज बघायला मिळतोय. त्याने बरेच वर्ष यंगस्टार पापडीच्या संघातनं भरपूर क्रिकेट ज्याने खेळलंय तोच मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर मात्र बघायला मिळतोय. पहिला चेंडू संतोष डवळे याचा. या मात्र फुल टॉप डिलिव्हरी. त्याला मात्र फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 15 या आकड्यावर. नक्कीच संतोष विषय म्हणायचं झालं तर मात्र जी लहान मुलं आहेत त्यांना मात्र कोचिंग देखील करतायत. हे देखील एक चांगली गोष्ट आहे. आदिवासी समाजासाठी एक चांगल्या खेळाडूची हीच ओळख आहे. बघा स्वतः मात्र क्रिकेटर आहेत आणि छोट्या मुलांना देखील ते मात्र कोचिंगचं नक्कीच ते धडे देत असतात. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. शत्रशक इथे मात्र मिस फील्ड बघायला मिळते. त्याचं रूपांतर मात्र 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन उपस्थिती म्हणजे 17 या आकड्यावर. संतोष गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू घेऊन जाईल तुळशीरामसाठी. यावेळी मात्र स्लॉर 1 चेंडू बघायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. ही तर मोठ्या खेळाडूची खासियत आहे. अप्रतिम चेंडू. रिप्ले मध्ये अगदी तुम्ही बघू शकता डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. संतोष राईट ऑफ द विकेटने तुळशीरामसाठी. यावेळेस मात्र अवांतर धाव. या वेळेला मात्र अजून थोडासा बाहेर चेंडू निघाला जातोय. चेंडू पडतोय थोडासा बाहेर निघतोय आणि पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 18 या आकड्यावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट पहिला फिरली त्याच्यानंतर मात्र चेंडू येतोय. जातोय चेंडू अजून एक निर्धाच्या स्वरूपात. भरपूर अनुभवी गोलंदाज बघायला मिळतोय. एक्सपिरियन्स गोलंदाज संतोष डवले. यावेळी मात्र पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते चेंडू मध्ये. गतीमध्ये परिवर्तन. जातो चेंडू डॉटच्या स्वरूपात. तुळशीराम याला मात्र चेंडू समजत नाही यात. लागोपाठचे 3 चेंडू या गोलंदाजाने मात्र निर्धाव हाताळलेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जातो चेंडू निर्धाव स्वरूपात. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. चिंतामणी उमेळा फाटा प्रथम फलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये काय होईल काय घडेल एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कम ऑन डीजे. तिसऱ्या षटकासाठी मात्र प्राचारण दिलं जातंय गोलंदाज मयूर भोईर याला. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. अशोक लांगे आज दिसत नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये. जीवदानी गिरीज संघाकडनं मयूर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेला. शत्रचक येतोय डीप वरून स्क्वेअर लेग रिजनला. पकडतोय जेल आणि समाप्त होतोय मिस्टर उदय याचा खेळ. गडी बाद गॉन.
चेंगुडीचे नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आत दाखल होतोय. त्यांच्या माहितीसाठी आतापर्यंत एक चेंडू टाकून झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग वरचं षटक चालू आहे. दुसरा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि पकडतोय झेल. लागतोय चिंतामणी उमेळा फाटाला. अजून एक धक्का. आपण बघतोय धावसंख्या मात्र आल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धाव अजूनपर्यंत अशा मात्र मीमानेनं उमेळा फाटाने घेतली नाहीये. त्यामुळे आपण बघतोय जसे डॉट होतात आणि तसे विकेट देखील आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 18 धावा. आता मात्र ऑन हॅट्रिक वर येतोय गोलंदाज. यार मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लो मॅन फ्लॅन मध्ये पडला पाहिजे. 36 चेंडूला मात्र कलेक्ट करेल तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. 1 धावा माफ करायचा आहे. 1 धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 19 या आकड्यावर. याच्या नंतरचा होणारा सामना अष्टभुजा लहूपाडा वर्सेस कृपादेवी बॉईज उमराळे या दरम्यान होईल. दोन्ही संघाचे संगणक सज्ज व्हायचा आहे. यावेळी मात्र यष्टा उद्ध्वस्त अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळला गेलाय आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजे उमेळा या फाटा संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर निलेश येतोय. त्यांच्या माहितीसाठी अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या षटकामधील कमालीची गोलंदाजी केली गोलंदाज मयूर मार्फत. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. जखडून ठेवले. फक्त एकच धाव खर्च केले. 4 चेंडू त्याने हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्च केले आतापर्यंत. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सिलिमिडप क्षेत्रामध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 20 या आकड्यावर शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडू मध्ये एखादा चौकार षटकार आला तर नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढेल या संघाचा. यावेळेस मात्र दिशामध्ये बरकटला की काय पंच बघतील आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन देत आहेत की या चेंडू स्वैर हाताळलाय गोलंदाजाने. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 या आकड्यावर. शेवटचा चेंडू हाताळत असताना मात्र थोडासा बरकटलाय. हरकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राईट अप ऑफ द विकेटने. यावेळेला बघा रंगवे मध्ये चुकला जातोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. धावसंख्या आहे ती म्हणजे 21 धावा. यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाव. जिंकण्यासाठी 22 धावांचं टार्गेट असेल. मात्र मी इथे मात्र 2 संघांना आवाज देतोय. लहूपाडा आणि उमराळे या दरम्यान नाणेफेक केली जाईल. सागरमाळी नक्कीच सज्ज आहेत तिकडे. आदरणीय सन्मान्य रमेश काका काना त्यांना विनंती करतोय. मला वाटतं नागेश ठालकर यांना विनंती करूया आपण टॉस करण्यासाठी. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस दाखवायचा आहे. एका बाजून आहे सोनसरी लिहिलाय. दुसऱ्या बाजून आहे म्हात्रे ब्रदर्स. कोण बोलणार आहे तर उमराळे संघ कॉल करतोय. म्हात्रे ब्रदर्स असं झालंय आणि टॉस जिंकलाय लहूपाडा संघाने. मी नागेशजी ठालकर यांना विनंती करेन आपण असं नसतं बाबा. लहूपाडा संघाने टॉस जिंकला. 3 ओव्हरचा मॅच आहे. काय स्वीकाराल?
क्षेत्ररक्षण, कारण की आपण जर पाहिलं चेस होताना भरपूर चांगल्या पद्धतीने पाहिलेले आहेत मॅच. तर आज आम्हाला कुठले कुठले खेळाडू बघायला मिळतील? सर्व टीम आहे. शुभेच्छा असेल तुम्हाला. उमराळे संघ, थोडासा एकच प्रश्न विचारेन. उमराळे हा थोडासा नवीन आमच्या असोसिएशन मध्ये वाटतोय, आपल्या या असोसिएशन मध्ये. तर एक्झॅक्टली हा पाडा किंवा गाव कुठल्या एरियामध्ये आणि कुठल्या पोस्टामध्ये? सोपारा गावामध्ये तो, नाहसोपारा गावामध्ये तो, नालासोपारा ईस्ट वेस्ट वेस्ट मध्ये. खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला. तर एक नालासोपाऱ्याचा संघ आहे, एक आहे वसईचा. तर आपण पाहतोय सीमारेषा पार येतोय आकाश दानवेच्या बॅट मधनं चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 10 धावा. लवकर मॅच संपवायची आहे की काय असं मात्र चित्र मैदानाच्या आत बघायला मिळतं आकाश दानवे मार्फत. या मात्र आपण जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक कप धाव मिळेल. एक कप धाव, चांगले शतरक्षण यावेळेला बघायला. नक्कीच आज सागरजी मला असं वाटतं की आज वसे पाट्याला रविवार वाद दिलाय की काय असं मला वाटतं. सुट्टी आहे त्यामुळे नक्कीच भरपूर इंट्रा बघायला मिळतात. यावेळी मात्र चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमा रेषा पार, षटकार. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 17 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल विशालाचा, मात्र पूर्णपणे समाचार घेतलाय दोन्ही बॅटर्सने, फलंदाज संतोष आणि आकाश दानवे याने. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. यावेळी पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, 2 शतके घेत आहेत, मात्र चांगला झेल पकडला जातोय. नक्कीच थोडस एकमेकाला कॉल देत राहा, कारण आपण बघितलं होतं एकदा टक्कर झाली होती. मला वाटतं एजाज कुरसी आणि मला वाटतं दुसरा कोण खेळाडू आहे त्याचं नाव मला माहिती नाही, पण टक्कर झाली होती भिवंडी मध्ये. गडी बाद झालाय तो म्हणजे संतोष गडी बाद झालाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावा. षटकाची समाप्ती वाढले. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. 5 धावा हव्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल, तर मयूर मैदानाच्या आत दाखल होतोय. नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, तर तुळशीराम येतोय नंबर 2चा गोलंदाज. बघूया तुळशीराम कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. समोर नवीन आपण बॅटर बघू शकतो, तो म्हणजे मिस्टर आकाश दानवे याला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. तोच मात्र एक मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतोय. तुळशीराम पहिला चेंडू घेऊन जाईल आकाशसाठी. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंग अपला पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय आकाश दानवे याचा खेळ. गॉन आकाश दानवे मार्फत. आणि 11 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. पुण्याचा तुळशीराम राईट राऊंड द विकेटने दुसरा चेंडू घेऊन जाईल. ओ याला पत्र क्लीन बोल्ड, यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. गडी बाद. लागतोय 3रा नंबर धक्का. फलंदाज कौशिक बाद होतोय. नक्कीच आता मात्र कोण जाईल, अजय जाईल की काय? नवीन बॅटर तर हर्ष जातोय खेळण्यासाठी. विन मुलांना नक्कीच पुढे आणलं जात आहे. क्लीन बोल्ड झाला होता, यष्ट्या उद्ध्वस्त केला होता. अगदी आपण लाईव्ह मध्ये बघू शकतोय, रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. आता मात्र मला वाटतं हॅट्रिक वर येतोय गोलंदाज तुळशीराम. ओके, हॅट्रिक साधतोय का?
कालच्या दिवशी आपण दीपेश वज्रा यांनी मात्र हॅट्रिक साधली होती. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन या चेंडूला खेळायला गेले होते. चेंडू बघा मिडल स्टंप वरून मात्र जातोय थेट यष्टिरक्षक याच्या हातामध्ये. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 धावसंख्या स्थिर. 17 धावा. चौथा चेंडू राईट राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना तुळशीराम या जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता मात्र झेल सुटला गेलाय. सूर्याची किरण कदाचित त्यांच्या डोळ्यावर आली असावी आणि त्यामुळे मात्र नक्कीच हा झेल निसटतोय आणि जीवनदान दिलं जातंय फलंदाज हर्ष याला. 1 धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पचेल ते म्हणजे 18 या आकड्यावर. आता मात्र 4 धावांची गरज. 8 चेंडू 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. एखादा विकेट येईल का तर नाही. इथे मात्र आपण बघतो 30 फरकामध्ये खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता मात्र डायरेक्ट हिट झाली नाही. थोडासा वाचला असं म्हणायला काहीच हरकत नाही. 1 धाव पळून पूर्ण केले दोन्ही बॅटर्सने. 1 धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पचेल ती म्हणजे 18च्या घरात. आता मात्र 7 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज. 7 चेंडू 3 धावा वाढ मॅच. यावेळेला मात्र रंगवेमध्ये चुकला पाहतो गोलंदाज तुळशीराम. बघा प्रथम फलंदाजी करत असताना उमेळा फाटा जर मध्ये सिंगल डबल जर घेतला असतं तर नक्कीच तुमच्या अकाउंट मध्ये जास्त मात्र धावा असत्या. यावेळेस मात्र बघा पुन्हा एकदा क्रॉस द लाईन चेंडू खेळायला गेले. समीकरण आता मात्र बघा कसं होतं. 7 चेंडू 3 धावांची गरज. वॉड मॅच. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता होती मात्र समीकरण बघा कितीवर येतं. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. नंबर 3चं षटक कोण घेऊन येईल थोडासा विचार विनिमय केला जातोय चिंतामणी उमेळा फाटा संघामार्फत. विचार केल्यानंतर मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आणलं जातंय ते म्हणजे मिस्टर उदय गोंड यांना. बघूया नक्कीच 3 चेंडू 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आकाश दानवे बाद झाला त्याच्यानंतर संतोष डवला मात्र बाद झाला. आपण बघितलं नक्कीच थोडंफार अडचणीमध्ये सापडला आतापर्यंत जीवदानी गिरीचा संघ. यावेळी मात्र चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमा रेषा पार. येतोय विजय षटकार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. मयूर ज्याने 3 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर. लगेचच येऊन आपलं मॅन ऑफ द मॅच जे आहे जो किताब तो मात्र घेऊन जायचा आहे. मयूर याने यायचा आहे. मी विनंती करतोय